कसबे डिग्रस तालुका मिरज येथे 2 दिवसांपूर्वी झालेल्या दुर्दैवी अपघातात 2 युवकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले। अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात पंचायत समिती सदस्य विनायक जाधव, दलित महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तसेच ह्युमन राईट्स जिल्हाध्यक्ष सनाउल्ला बावस्कर यांच्यासह कसबे डिग्रस ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रस्त्यावर वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून संबंधित ठिकाणी गतिरोधक बसवणे, वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त ठेवणे आणि धोकादायक वळणावर योग्य ती सूचना फलक लावावेत अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या। प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। फाट्यावर आमच्या राजमाता जिजाऊ कमानीपाशी आमच्या गावातील 2 तरुण सहकारी या आमच्या कसबे गावाच्या पेठ सांगली हद्दीच्या या रस्त्यावर गतिरोध नसल्यामुळे एका महिलेने आमच्या तरुण 2 पोरांना उडवलं आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला। आणि ही गोष्ट अतिशय आमच्या गावाला खेदजनक आहे आणि आमच्या गाव ह्या 2 कालपासून खूप मोठ्या धोक्यात आहे। आणि आमच्या ह्या कसबे गावाच्या फाट्यावर गतिरोध व्हावा आणि बाकीच्या लाईटची व्यवस्था व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी रस्ता रोको करत आहोत। नमस्कार। काल रात्री कसबे डिग्रस कमानीपाशी आमच्या कसबे डिग्रसचे 2 युवक दोन तरुण दोन्हींचं वय 25 वर्ष असताना तिने अजून आपलं आयुष्य पूर्णपणे न बघताना सुद्धा काल त्यांचं दुर्दैवीपणे ॲक्सिडेंट झालेला आहे। आज आमच्या कसबे डिग्रसचे गाव पूर्ण नॅशनल हायवे लगेच असून सुद्धा आम्ही PWDचे महाजन साहेब जे आहेत, महाजन साहेबांना आम्ही कालपासून फोन करतोय की बाबा आमच्या डिग्रस गावामध्ये रिफ्लेक्ट लाईट असू द्यात, स्पीड ब्रेकर असू द्यात, परत बॅनर आपले गाव आहे धोकादायक असं टर्न असू द्यात, हे आम्ही त्यांना वारंवार विनंती केली, त्यांना मागणीपत्र कळवलं, पण हे प्रशासन काळ झोपेचा प्रयत्न करते। लक्षात ठेवा, अजून या हायवेला कित्येक तरी जीव गेलेत, अजून किती जीव घेणार आहे हा प्रशासन। यासाठी आम्ही आज इथं सर्व आमच्या कसबे डिग्रसचे ग्रामस्थ व मित्रमंडळ आम्ही सगळे इथं गोळा होऊन या 2 युवकांना न्याय मिळावा यासाठी आम्ही इथं रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। तरी आमच्या आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी आणि आमची ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवाव्या आणि इथं लवकरात लवकर स्पीड ब्रेकर असू द्या, स्ट्रीट लाईट असू द्यात, ह्या लवकरात लवकर बसवण्यात याव्या अशा आम्ही सरकारकडे हात जोडून विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम।